राहतात सगळे मुसलमान समाजाचे लोक आलेले. हे प्रकार तुमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार. अहो, छत्रपती संभाजी राजेचं नाव आपण जेव्हा घेतो, का नाव दिलं? का आमच्या त्या महापुरुषाचं आपण नाव दिलं? जेव्हा त्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस हाल केले आणि तेव्हा जीव काढण्या अगोदर त्याला विचारलं, अहो राजे, तुम्हाला तुमचं आयुष्य वाचवायचंय तर फक्त तुम्ही तुमचा धर्म बदला, बघा तुमच्या सगळं काय पायावर आणतो. तर राजाने आमच्या काय उत्तर दिलं की तू माझा धर्म बदलण्यापेक्षा तू माझ्या धर्मामध्ये ये, तुला काही करायची गरज भासणार नाही. त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आमचं शहर आहे. म्हणून असे कोणी औरंग्याचे पिल्ल अगर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघत असेल, त्याला जसा तसं उत्तर छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे म्हणून तुम्हाला सगळ्या जणांना 15 तारखेला द्यायचं आहे. त्या रशीद मामूला सांगायचंय कि ये तेरा अब्बा का पाकिस्तान नहीं है, तेरा इधर कुछ भी नहीं चलेगा, तेरे को 15 तारीख के बाद तेरे को भी तेरे औरंग्या के पास भेज देंगे. हे सांगणारी निवडणूक आहे. डॉक्टर भागवतजी कराड योजना आणल्या असे माननीय भागवतजी कराड साहेब, आपल्या ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी खंबायते, खनाळेजी, सहज दासरथीजी, यज्ञेश भैया, महेश मल्लेकर, जग्गू दादा, प्रमोद दादा, आपला हर्षवर्धन भैया, उज्ज्वला ताई, छायाताई, सगळेच माझे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि या छत्रपती संभाजीनगरची तमाम जनतेला मी अभिवादन करतो. मंडळी, येणारी निवडणूक ही आजपर्यंत आपण औरंगाबादची निवडणूक करत होतो, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी आपल्याला छत्रपती संभाजीनगर दिलं आणि ही पहिली निवडणूक आहे ती आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची. मित्रांनो, 15 तारीख आहे. मोठं मार्गदर्शन साहेब करतील. 3 सभा आहेत पुढे. फक्त मी आपल्याला एकच विनंती करतो की आपल्याला चांगली महानगरपालिका पाहिजे ना, पाहिजे. सगळ्या लाडक्या बहिणी आहेत नाही, ते देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आहेत. देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी हात वर करा. बापरे, जोरदार टाळ्या एकदा या ताईंसाठी सगळ्या. पहा लाडक्या बहिणींनो, कालचीच घटना आहे. तुम्हा सगळ्यांना सन्मानाने जगण्याची संधी आमच्या लाडक्या देवाभाऊंनी आपल्याला दिली. आपल्याला महिन्याला मानधन दिलं, हे आपण स्वीकारले की नाही? पण काल त्या काँग्रेसच्या विघ्न संतोषी लोकांनी निवडणूक आयोगाला सांगितलं की यांचं मानधन थांबवा. यांना यांची जागा दाखवणार ना तुम्ही? मानधन बंद करायचं का? नाही करायचं. आणि ते बंद व्हायचं नसेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यावं लागेल. इथे 15, 16, 17चे आपले उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह काय आहे? कमळ. फक्त एकच आवाहन करतो, माझं एक काम कराल का ताई? 15 तारखेला एक काम करायचं. 15 तारखेला सकाळी लवकर उठायचं. उठणार ना? आणि आपल्या शेजारच्या 10 घरांना कुठे घेऊन जायचं? मतदानाला घेऊन जायचं. ताई, तुम्ही हातवर नाही केला, काही भांडण आहे का शेजारी? नाही ना? आपल्या शेजारी 10 जणांना घेऊन जायचं आणि 4 कमळाची बटणं दाबायची. किती? 4 कमळाची बटणं दाबायची आणि आपल्या गल्लीचा कचरा, आपल्या गल्लीचं लाईट, पाणी, या सगळ्या योजना आपल्याला जर चांगल्या पाहिजे असेल तर या सगळ्या कमळाचे बटणं दाबून या उमेदवारांना सत्ता द्या, हेच आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या भारत देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व राज्यसभा खासदार आदरणीय डॉक्टर भागवतजी कराड यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. भारत माता की. आपला आवाज मुंबईपर्यंत पोहोचवायचा.
आणि मेजॉरिटीचं महिला भगिनी आहेत आमच्या. दोन्ही हाताच्या मुठी बंद करायच्या आणि जोरात जरा घोषणा देऊया. भारत माता की वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा आज छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य बाजारपेठेत गुलमंडी येथे या जाहीर सभेसाठी मार्गदर्शन करण्याच्या पूर्वी सर्वप्रथम आपलं ग्रामदैवत संस्थान गणपती आणि सुपारी हनुमान यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतो. आणि आज आपणाला मुख्य मार्गदर्शक करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नितेशजी राणे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपल्या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे, ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संजयजी खंबायते, अनिलजी मकरिये, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले जगदीशजी सिद्ध, सरचिटणीस छाया खाजेकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा उज्ज्वला दहिपळे, माजी नगरसेवक बबन नरवडे, उपाध्यक्ष अमृता पालोदकर, विजयसिंग झाला, राजेशजी मेहता, सोमनाथजी देवकते, कचरूजी वेळणकर, धनंजय पालोदकर, महेश मल्लेकर, अभय मगरे, संजय खनाळे, सुभाष कवडे, विजय सूर्यवंशी, वंदना शहा, बरीच नाव आहेत. आणि आपल्या तिन्ही प्रभागाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 17 मधील सीमाताई सिद्धार्थ साळवे, अनिल श्रीकिशन मकरिये, कीर्ती महेंद्र शिंदे, समीर राजूरकर. प्रभाग क्रमांक 15 चे उमेदवार बंटी चावरिया, जयश्री राजेश व्यास, मोनाली शैलेश पाटणी आणि मिथुन व्यास. आणि 16 चे उमेदवार सांगळे संगीता, वाडकर राजू, भालेराव आशा आणि रामेश्वर भादवे आणि जमलेल्या बंधू आणि भगिनी. आत्ताच किशोरजींनी सांगितल्याप्रमाणे आपण एका महत्वाच्या निवडणुकीला समोर जातोय. आतापर्यंत आपण औरंगाबादचा महापौर निवडला. मी पण महापौर होतो, 2दा महापौर होतो, पण मी औरंगाबादचा महापौर होतो. आता औरंगाबाद नाव का पडलं आपल्याला माहित आहे. एक मोगली जुलमी राजा उत्तर भारतातून इथं आला, 17 वर्ष इथं राहिला, आपले मंदिरं पाडले, धर्मांतर करण्याचा आग्रह धरला. आणि एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराज राजे यांना अटक करून अत्यंत क्रूरतेने त्यांनी त्यांचा वध केला. अशा ह्या क्रूर असलेल्या औरंगजेबाच्या नावाने या शहराचं नाव होतं. 1988 पासून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे, स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे या सर्वांनी या शहराचं नाव संभाजीनगर करावं असा आग्रह धरला होता. आणि शेवटी आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांनी पहिल्याच कॅबिनेट मीटिंग मध्ये छत्रपती संभाजी नगर असं नावाचा ठराव घेतला.
नंतर केंद्रामध्ये मोदी साहेबांकडे पाठवला आणि एकाच महिन्यामध्ये आपल्या शहराचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर नाव झालं आणि या संभाजी नगरचा महापौर आपणाला 15 तारखेला नगरसेवकांच्या माध्यमातून निवडायचा आहे. म्हणून मी विनंती करतोय, आपणाला संभाजीनगरचा महापौर बनवत असताना आपणाला या भागातून गुलमंडी एरियातून 4 नगरसेवक, प्रभाग क्रमांक 17 मधून 4 नगरसेवक आणि 16 मधून 4 नगरसेवक निवडून द्यायचे आणि हे नाव बदलण्यासाठी माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय प्रधानमंत्री असतील, ज्यांच्या बळावरती ते निवडून आले त्या कमळाला आपण मतदान करो म्हणून आम्ही विनंती करतोय. एवढंच नाही तर आपल्या शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या गुलमंडीवरीलच आपण ज्यांना 20 वर्ष खासदार केलं, चंद्रकांतजी खैरे यांनी सातत्याने समांतर जलवाहिनीचा उहापोह केला आणि पाणी काही दिलं नाही. पण 2019 साली माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आणि सध्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी 1680 कोटी रुपये या शहरासाठी मंजूर केले. टेंडर काढलं, पण 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला आपण मतदान केलं, पण महायुतीमधून उबाटाचे नेते उद्धवजी खुर्चीसाठी महायुती तोडली आणि महाविकास आघाडी बरोबर मुख्यमंत्री झाले. एवढंच नाही तर जे आपलं टेंडर काढलं होतं माननीय तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, त्याला 2.5 वर्ष वर्क ऑर्डर दिली नाही. नंतर त्याच्या किमती वाढल्यानंतर केंद्रामध्ये अमृत 2 मधून मी अर्थ राज्यमंत्री होतो. 1000 कोटी रुपये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात दिले आणि ही योजना पूर्ण होतीये. आपण परवाच वाचला असेल, जे जायकवाडी धरणावरती पंप लावलेले आहेत त्यांची चाचणी यशस्वी झाली आणि आपणाला लवकर काही महिन्यामध्ये भरपूर पाणी मिळणार आहे. लाडक्या बहिणींची योजना माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे आणि ही योजना चालू राहावी म्हणून माननीय मुख्यमंत्री म्हणतात, फडणवीस साहेब म्हणतात की 2029 पर्यंत मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडक्या बहिणीची योजना आम्ही बंद करणार नाही. पण आत्ताच किशोरजींनी सांगितल्याप्रमाणे कालच काँग्रेसनी पत्र दिलं ही योजना बंद करा. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प आहे. त्याच धर्तीवरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनवायचं आहे. वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या शहराला एक विकसित शहर बनवायचं आहे. पण हे करत असताना आपल्या विचाराचा महापौर पाहिजे. उद्या केंद्रामधून एखादी योजना आणली, राज्यामधून एखादी योजना आली आणि आपल्या विचाराचा महापौर नसेल तर ती योजना इथं कार्यान्वित होणार नाही, शहर विकसित होणार नाही. त्याचबरोबर आपल्याला या शहरातील कचऱ्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सोडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या शहराला एक माझ्या माता भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून सुद्धा गुड गव्हर्नन्स पाहिजे आणि या शहरामध्ये गुड गव्हर्नन्सच्या आणि गुड सर्वेलन्सच्या माध्यमातून एआयच्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्यास सुद्धा योजना आहे. वेगवेगळ्या योजना सांगता असतील
पण आपल्याला विचार ऐकायचे आहेत माननीय नितीशजी राणे यांचे, माननीय मंत्री महोदयांचे. हे मुद्दाम या आपल्या सभेसाठी आले म्हणून जास्त वेळ घेणार नाही. फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपणाला संभाजीनगरला एक विकसित संभाजीनगर करायचंय. आपणाला या संभाजीनगरला संरक्षित संभाजीनगर करायचं आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकच विचार करून जास्तीत जास्त कमळाला मतदान केलं पाहिजे. आणि आम्ही विनंती करतो 15 तारखेला आपण सर्वांनी आपलं स्वतःचं मत, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं मत कर्ज रूपाने आमच्या उमेदवाराला द्यावं आणि पुढील 5 वर्ष निवडून आलेले नगरसेवक महानगरपालिकेच्या माध्यमातून आपली सेवा करतील. आणि एवढंच नाही तर या शहराचे प्रश्न नगरसेवकांच्या माध्यमातून, महापौरच्या माध्यमातून आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाऊ. आपले मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब आहे, नितेश राणे साहेब आहे, त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रश्न घेऊन जाऊ. राज्याचे प्रश्न असतील तर राज्याचे प्रश्न सोडू, राज्यातून सोडून देऊ. आणि केंद्रातील असेल तर मी सुद्धा केंद्रात आहे, त्या माध्यमातून आपल्या महानगरपालिकेचे शहराचे प्रश्न तिथून सोडवता येतील. म्हणून आपण विचारपूर्वक भाजपला मतदान करावं, कमळाला मतदान करावं. एवढाच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. त्यांचं मी आदरणीय नितेशजी राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक वॉर्ड क्रमांक 15 चे भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार सन्मान्य बंटी चावरियाजी, सौ मोनाली पाटणीजी, सौ जयश्री व्यास, श्री मिथुन व्यास. प्रभाग क्रमांक 16 चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सौ संगीता सांगळे, सौ आशा भालेराव, श्री राजू वाडेकर, श्री रामेश्वर भादवे. 17 चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सौ सीमा साळवे, सौ कीर्ती शिंदे, श्री अनिल मकरिया, श्री समीर राजूरकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आता ज्यांनी आपले विचार मांडलेत ते भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते, माजी राज्य केंद्रीय मंत्री खासदार सन्मान्य भागवत कराड साहेब, जिल्हाध्यक्ष शहर सन्मान्य किशोरजी शितोळेजी, जिल्हाध्यक्ष ग्रामीण सन्मान्य संजय खंबाईटीजी, सन्मान्य जगदीश सिद्धजी, सन्मान्य राजेश मेहताजी, सन्मान्य हर्षवर्धन कराडजी, सन्मान्य सुभाष दशरथेजी, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या या तिन्ही प्रभागाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहे. हे आमच्या महापालिकेचे निवडणूक ही कित्येक कारणाने फार महत्वाची आहे. काही दिवसा अगोदर आमचे माननीय मुख्यमंत्री इथे देवेंद्र फडणवीस साहेब आले होते आणि त्यांनी अतिशय योग्य एक वाक्य इथे वापरलं की ही निवडणूक खान विरुद्ध बाण विरुद्ध भगव्याची शान म्हणून ही निवडणुकीकडे पाहायला पाहिजे. पण बांधवांनो, हिंदू समाज म्हणून हा खान जो विषय आहे तो तुम्हाला अत्यंत गांभीर्याने घ्यायला लागेल. कारण हा नुसतं खान नाही आहे, नुसतं गोल टोपी दाढीवाला नाही आहे.
पण असा रशीद खान मामू आहे ज्याला ह्या छत्रपती संभाजीनगरकडे वाकड्या नजरेने पाहण्यासाठी त्याला इथे उभं केलेला आहे. तो फक्त एक उमेदवार म्हणून इथे उभा असला तरी त्याच्या मागची असलेली जिहादाची शक्ती, त्याच्या मागची असणारी देशविरुद्ध मानसिकता आणि हिंदू समाजाचा द्वेष, ह्याच्या विरुद्ध आपण ही सगळी निवडणूक लढवतोय बांधवांनो. नुसतं निवडणुकीपुरतं बघू नका, ह्याच्या मागचे ह्यांचे मनसुबे समजून घ्या. तुम्हाला वाटतं तुम्ही फक्त 15 तारखेला मतदान करायला जाताय, पण त्या बटनच्या समोर जेव्हा तुम्ही कमळ दाबाल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने हिंदू म्हणून या छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिमानाने जगण्यासाठी एक तुम्ही स्वतःसाठी मत टाकताय. एक लक्षात ठेवा, स्वतःसाठी मत टाकताय. हा खान हा फक्त शब्द, हे आडनाव नाहीये, पण हा जो काय रशीद खान मामू आहे त्याची जरा पार्श्वभूमी समजून घ्या. नाहीतर इथे जेवढी दुकानं आहेत, असलेले जेवढे भगवे घातलेले कपडे किंवा मफलर का टाकलेले लोक आहेत, ते येणाऱ्या 16 तारखेला तुमच्या दुकानाची नावं पण बदलली जातील. अशा पद्धतीची परिस्थिती तुमच्या शहरामध्ये आहे. त्याला नेमकं या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी का उभं केलाय? नुसतं नगरसेवक बनण्यासाठी नाही बांधव. त्याच्या मागचा विचार आणि षडयंत्र समजलं पाहिजे. आम्ही 39 वर्ष शिवसेनेमध्ये राहिलेले लोक आहोत. उद्धव ठाकरे कुठला कसा व्यक्ती आहे आम्ही चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुम्ही आठवण करा, लोकसभेची निवडणूक, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जिथे जिथे उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आले, तिथे तिथे ज्या ज्या विजय मिरवणुका निघाल्या त्या प्रत्येक विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवला गेला. त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले. प्रत्येक त्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले. ह्याचा अर्थ काय होतो? ते पहिला खासदार निवडून आणले, आता ह्या रशीद खान मामूच्या नावाने तो फक्त नगरसेवक निवडून आणणार नाहीये. उद्या रशीद खान मामू निवडून आल्यानंतर चुकून अगर त्याची सत्ता उद्धव ठाकरेंची आणि या लोकांची इथे आली तर पुढचा तुमच्या छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा ह्या रशीद खान मामूला अगर त्यांनी बनवलं तर तुम्ही काही करू शकणार नाही. त्यांचा पहिला त्या रशीद खान मामूने त्या उद्धव ठाकरेकडून शब्द घेतलाय कि उद्धव ठाकरे जी, मैं तुमको मुस्लिम मत लाके दूंगा, मुझे सिर्फ तुमको नगर सेवक बनाना नहीं है, मुझे ये छत्रपति संभाजी महाराज ये नगर का नाम बदलना है, इसलिए मुझे चुन के आने के बाद आपको मुझे मेयर बनाना है ताकि फिर एक बार मैं इसका नाम औरंगाबाद कर सकूं. हा शब्द त्यांनी मातोश्रीमध्ये देऊन आलेला आहे. विचारा पाहिजे शिवसेना उभाटाचे लोकांना व्यासपीठावर बोलवा आणि विचारा हे खरं आहे काय खोटं आहे. आणि म्हणून बांधवानं ही निवडणूक फक्त तेवढ्या पुरते बघू नका, ह्याच्या मागचं षडयंत्र ओळखा. जेव्हापासून आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी हे तुमच्या छत्रपती संभाजीनगर नाव औरंगाबाद पासून बदललाय ना, तेव्हापासून ह्यांच्या डोंगराखाली फार आग लागलेली आहे. शुक्रवारी सिलेंडर वरती येत नाहीयेत. हे लोकांना अस्वस्थ झालेलं आहे. अरे ज्या औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराज संपवलं, त्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हे कसं देऊ शकतात असे हे प्रत्येक जिहादी विचार करतायत. त्यांनी षडयंत्र आखलंय बांधवानो. हे नुसतं निवडणुकी नाहीये, पण ह्या परत एकदा त्या औरंगाचं नाव या तुमच्या छत्रपती संभाजीनगरला देण्याचं हे षडयंत्र आहे.
हा कोण आहे रशीद खान मामू? त्याची पार्श्वभूमी बघा. 1998 ला जेव्हा समान नागरी कायद्याच्या विरुद्ध मोर्चा निघालेला तेव्हा हाच रशीद खान मामू त्याला विरोध करण्यासाठी सर्वात पुढे होता. विचारा, इथे ज्येष्ठ मंडळी आणि पत्रकार बांधव बसले, विचारा त्याला. त्याच्यानंतर जेव्हा दंगल भडकलेली तेव्हा याच हिरव्या सापाने असंख्य हिंदूंची घरं जाळलेली. हाच तो काटा आहे, हाच तो रशीद खान मामू आहे. अहो, त्याला वंदे मातरम म्हणायचं नाहीये, त्याला आपल्या भारताचा तिरंगा तो मानत नाहीये. कालच आमच्या शिरोळेजीने त्यांच्या फेसबुकवर जो व्हिडिओ टाकला ना, जिथे तो उद्धव ठाकरे काल काय परवा आलेला तो पहा. त्या व्यासपीठावर असेच सगळेजण बसलेले, प्रत्येक जण वंदे मातरम म्हणत होता. हा हिरवा साप तिथे उभा राहून ह्याच्या थोबाडातून वंदे मातरम निघत नव्हता. अशा लोकांच्या हातात आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर देणार आहे? तुम्ही विचार करा. ही फक्त विकासापुरती निवडणूक नाही आहे. विकास तो होणार आहे, पाण्याचा प्रश्न तो सुटणार आहे. कारण का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिथे बसले आहेत, मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब बसले आहेत. अहो, तो पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना 24 तास पाणी मिळाल्यानंतर अगर हिंदू म्हणून तुम्ही या छत्रपती संभाजीनगर मध्ये जिवंतच नसणार तर तुम्ही त्या पाण्याचं नेमकं करणार काय? हा प्रश्न पहिला स्वतःला एक दुसऱ्याला विचारा. तो पहिला प्रश्न विचारा. आम्हाला लोक विचारतात, आमचे पत्रकार मित्र, क्या नीते जी आप सिर्फ हिंदू मुसलमान क्यों करते हैं? अरे बाबा, हिंदू राष्ट्र में हमारा एक भारत हिंदू राष्ट्र है. आमचा भारत देश हा हिंदू राष्ट्र आहे. या हिंदू राष्ट्रामध्ये अगर आम्ही हिंदुत्वाची बाजू घ्यायची नाही, अगर आम्ही हिंदूंची बाजू घ्यायची नाही तर का मग ह्यांच्या पाकिस्तानमध्ये अब्बा बसलेला त्या पाकिस्तानमध्ये घ्यायची का? आमच्या हिंदू राष्ट्रामध्येच घेणार. आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव हे चालत नाही. आमच्या देशामध्ये पहिला आम्ही हिंदूंचं हित बघणार आणि मग सगळ्यांना मोजणार. एक लक्षात घ्या. आणि म्हणून बांधवांना ही निवडणूक महत्वाची आहे. या रशीद खान मामू सारख्या लोकांच्या हातात तुम्हाला उद्या तुमचं संभाजीनगर द्यायचं आहे का? हा प्रश्न तुम्हाला 15 तारखेला त्याचं उत्तर द्यायचं आहे. चुकून अगर हे लोक सत्तेवर आले तर जसं हे लोकांनी लोकसभेच्या नंतर मिरवणुका काढल्या, आपल्या मंदिरांच्या समोर हिरवे झेंडे फडकवले, तसंच आपल्या सुपारी हनुमानाच्या मंदिराच्या समोर जोरजोरात जेव्हा शब्दांचे जुदाचे घोषणा देतील, अल्लाहू अकबरच्या घोषणा देतील, ते तुम्हाला चालणार का? हे उत्तर मागण्याची ही निवडणूक आहे बांधवांनो. आणि म्हणून नुसतं वेळ निवडणुकीकडे बघू नका. अरे, तुम्हाला अगर प्रवेश घ्यायचे आहेत, उमेदवार घ्यायचे आहेत तर द्या तुम्ही हिंदूंना. अहो, बाळासाहेबांचा मुलगा आहे ना रे बाबा तू, आणि तू रशीद खान मामूला तू तिकीट देतो? समान नागरिक कायद्याला जो मोर्चा तेव्हा निघालेला शिवसेनेचा, तेव्हा बाळासाहेबांना विरोध करणारा हाच रशीद खान मामू होता. आणि ह्यानी तिकीट या उद्धव ठाकरेंनी दिलाय. बघा किती नालायक आहे, किती नालायक. आणि म्हणून तुम्हाला सांग, आपण हिंदू म्हणून, राष्ट्रभक्त म्हणून तुम्हाला या निमित्ताने 15 तारीख आपल्या आयुष्याची फार गरजेची आहे. दुकानामध्ये बसलेल्या माझ्या प्रत्येक व्यापारी मित्रांना सांगेल, दुकानाची नावं तुम्हाला अशी हिंदू ठेवायची आहेत ना, अष्टविनायक लॉटरी सेंटर म्हणून ही 15 तारीख महत्वाची. नाही तर मोहम्मद अली लॉटरी सेंटर होऊन जाईल 16 तारखेला. काही करू शकणार, काय करू शकणार? काय रे, घाबरू नको का? आम्ही तर लगेच टेन्शन मध्ये येऊन शटर बंद करायचं. म्हणून तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टी होत चाललेल्या आहेत. अहो, ठाण्याच्या जवळ पडगा नावाचे एक गाव आहे. त्या गावामध्ये पहिले फक्त एक मुसलमान समाजाची कुटुंबे राहायचे, सगळे हिंदू राहायचे. आता इतक्या वर्षानंतर 1, 2 काय 3 हिंदू कुटुंब राहतात, सगळे मुसलमान समाजाचे लोक आलेले. हे प्रकार तुमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार.
अहो छत्रपती संभाजी राजेचं नाव आपण जेव्हा घेतो, का नाव दिलं, का आमच्या त्या महापुरुषाचं आपण नाव दिलं? जेव्हा त्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस हाल केले आणि तेव्हा जीभ काढण्या अगोदर त्याला विचारलं, अहो राजे, तुम्हाला तुमचं आयुष्य वाचवायचंय तर फक्त तुम्ही तुमचा धर्म बदला, बघा तुमच्या सगळं काय पायावर आणतो. तर राजांनी आमच्या काय उत्तर दिलं की तू माझा धर्म बदलण्यापेक्षा तू माझ्या धर्मामध्ये ये, तुला काही करायची गरज भासणार नाही. त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आमचं शहर आहे. म्हणून असे कोणी औरंग्याचे पिल्ल अगर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघत असेल, त्याला जसा तसं उत्तर छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे म्हणून तुम्हाला सगळ्या जणांना 15 तारखेला द्यायचं आहे. त्या रशीद मामूला सांगायचंय कि ये तेरा अब्बा का पाकिस्तान नहीं है, तेरा इधर कुछ भी नहीं चलेगा, तेरे को 15 तारीख के बाद तेरे को भी तेरे औरंग्या के पास भेज देंगे. हे सांगणारी निवडणूक आहे, सांगणारी निवडणूक आहे. म्हणून सांग या सगळ्या दृष्टिकोनातून, म्हणून तर आपल्याला इथं बोलवलं, नाहीतर उगाच आपल्याला इथं बोलवलं नाही. काही लोक विशिष्ट फायरिंग करू शकतात कराड साहेब, म्हणून तुम्ही मला संधी दिली आता मला कळत आहे. जेव्हा त्या मामूचा फोटो मातोश्री मध्ये आला ना, आणि मागे आमच्या बाळासाहेब आणि आमच्या मासाहेबांचा फोटो होता, आणि हा भडवा पुढे राहून शिवबंधन बांधून घेतो, शिवबंधन बांधून फार मनाला लागलं. अरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय व्यक्ती होते, ते कडवट हिंदुत्ववादी होते. या शहराने जेव्हा तेवढा त्यांचा आशीर्वाद दिला, आणि म्हणूनच त्यांनी हिंदुत्वाचा पटाका इथून ते अख्खे पारपर्यंत लावला. पण खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांचं कार्य कोण पुढे घेऊन जात असेल तर ते फक्त ना फक्त आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. 370 असेल किंवा राम मंदिराचं निर्माण असेल, प्रत्येक स्वप्न जे आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं ते आमचे नरेंद्र मोदी साहेब आणि ते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतायत. अरे 2.5 वर्ष हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता. 2.5 वर्षामध्ये त्याला एक पण वेळा वाटलं नाही की ज्या वडिलांचं नाव घेऊन मी मोठा झालोय, माझा बाप चोरला म्हणून शेमडा मुलासारखा जसा रडतो, मी मुख्यमंत्री झालोय, पहिलं काम करू तर मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू आणि औरंगाबादचं नाव मी छत्रपती संभाजीनगर करू, हे त्याला वाटलं नाही. 2.5 वर्ष थांबला. मग आज आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांचे पायगुण बघा. त्यांना खऱ्या अर्थाने आमच्या बाळासाहेबांचे आशीर्वाद लागले. बसल्या बसल्या लगेच छत्रपती संभाजीनगरचं नाव घेऊन करून टाकलं आणि एक इतिहास नवीन रचला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. आणि म्हणून बांधवांनो, तुम्हाला या निवडणुकीला हलक्यात घेऊ नका, विनंती करतो. तुम्हाला हे 5 दिवस काही सांगते, हिंदू समाज म्हणून तुम्ही एकजुटीने तुम्हाला ताकद दाखवायलाच लागेल. तुम्हाला या परिसरामध्ये असे भगवे पटाके अगर झेंडे लावायचे असतील, तुम्हाला हिंदू म्हणून या तुमच्या या मार्केटमध्ये मोकळा श्वास घ्यायचा असेल, तुम्हाला हिंदू म्हणून तुम्हाला तुमचा व्यापार करायचा असेल, तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाच्या समोरच बटन दाबायला लागेल. हे आवर्जून तुम्हाला या निमित्ताने विनंती करणार आहे. हे षडयंत्र ओळखून घ्या. या खानला थांबवायचं असेल तर मग आता तुम्हाला बाणची गरज नाही, फक्त भारतीय जनता पक्षाच्या नावाने भगवाची शानच तुम्हाला कामाला येणार, हे तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो. तुम्ही फक्त संधी द्या. या 15 तारखेला तुम्ही हिंदू म्हणून आपली ताकद दाखवून द्या. या शहरामधून नाही या मामू सारखे या हिरवा पिल्ला वळला पळून घातला ना तर नावाचा नितेश नारायण राणे नाही, हे तुम्हाला सांगून दाखव. बघू पण आम्ही कसे कत्तलखाने चालवतात, कसे लँड जिहाद लव्ह जिहाद करतात, आम्हालाही बघायचं. बघू कसे रोहिंग्या आणि बांगलादेशी नाही ते ठेवतात.
एकदा 15 तारीख होऊन दे. असलेला कुठलाही रोहिंग्या बांगलादेशना सांगतो 5 दिन राहिले असेल, 5 दिन, फक्त 5 दिवस राहिले. बॅग पॅक करून ठेवा. 16 तारखेला एकाला माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ठेवणार नाही. हा तुम्हाला हे धमकी देऊन चाललोय मी इथे, धमकी देऊन एकाला ठेवणार नाही. नको आमची जमाती घाण इथे. हा इथे छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये फक्त आमचा हिंदू समाज आणि राष्ट्रभक्तच समाज राहायला पाहिजे हे ठणकावून तुम्हाला इथे सांगतो. आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या महापौरच्या खुर्चीवर आम्हाला कुठलाही रशीद मामू सारखा आयलं मोहम्मद वाला नको. आम्हाला तिथे आयलं महादेववालाच महापौर बसवायचा आहे हे ठणकावून तुम्हाला सांगतो. हे तिन्ही प्रभागामध्ये आपल्याला जय श्रीराम म्हणणारेच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे हे हक्काने तुम्ही या निमित्ताने तुम्हाला सांगायला आलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने येणारी 15 तारीख ही माझ्या छत्रपती संभाजीनगरसाठी हे अत्यंत महत्वाची आहे. हिंदू समाज म्हणून, राष्ट्रभक्त समाज म्हणून तुम्ही फक्त समोरच्या कमळच्या बटनला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला विश्वास देतो या छत्रपती संभाजीनगरच्या नावाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. अरे होऊन जाईल जोरात, त्या मुल्लाला पण काढलं पाहिजे. जय जय श्रीराम.